बाबांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे जमलेले आहात आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात आता लवकरच करीत आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपल्या लाडक्या गणपती बाप्पानेच होते। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेल्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान। आता बाबांचे नात जावई म्हणजे माझे जावई आणि माझी मुलगी, आता त्या दोघांचा डान्स पहा। आता पुढील डान्स करण्यासाठी येत आहेत इथे बसलेल्या सगळ्या फ्रेंड सर्कलचा कदाचित काळजाचा तुकडा असेल, म्हणजेच योगेश महाले आणि निशा महाले। संपूर्ण परिवार एक सोबत असल्यावर जी मजा येते ना ती मी अनुभवली आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा शो स्टॉपर डान्स होता हा। आता येत आहेत मनोगत व्यक्त करण्यासाठी माझे मोठे मामा म्हणजे आजी आजोबांचे मोठे चिरंजीव श्री भूषण महाले। सर्व नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्तेष्ट, आज आपण माझ्या दैवतासाठी
मी जास्त काही बोलू शकत नाही, पण देवाने जर संधी दिली की पुन्हा यांच्याच पोटी जन्माला येईल आणि ती संधी मला मिळावी. बस. सर्वांना भाऊक करून टाकलं मामा. तर आता क्विक आपण आपला मूड चेंज करूया आणि थँक्यू. आपण सगळ्यांनी आमचा डान्स गोड मानून घेतला त्याबद्दल, कारण दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. आणि धन्य ते सर्व नाच जावई आणि जावई. खरोखर आनंद वाटतो. जीवन कसं जगावं हे आबाकडून शिकायला मिळतं. तर यांनी आमच्या शिरूर गावामध्ये नोकरीला सुरुवात करून ते अत्यंत चांगले असे शिक्षक राहिलेत, ते चांगले असे प्राध्यापक राहिलेत आणि विशेष म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर दोन्ही जण चांगले असे शेतकरी सुद्धा झालेत. काय म्हणतो आम्ही त्यांना तर सतत माझी काळजी असते. कधी मी अपडाऊन करते म्हणून प्रवासात पाऊस आला की त्यांचा मला फोन असतो. जास्त कोविडचं काही असेल तर त्यांचा मला फोन असतो. एवढी काळजी कोणी घेत नाही, म्हणजे माझ्या मायात त्यांचा मला कधी फोन येत नाही. आणि ते सर्वजण एवढी माझी काळजी घेतात आणि त्या सर्वांमुळे सर्वजण म्हणतात तुम्ही एवढं अपडाऊन कसं करतात. तर ह्या सर्वांचे शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी आहेत. म्हणूनच मी एवढी ड्युटी करून येते, 400 किलोमीटरचा प्रवास करून येते, तरीही न थकता माझ्याकडे कोणी आलेलं असलं तरी मी हसत चेहऱ्याने सर्वांचं सर्व काही करू शकते. हा पाठिंबा आणि हे प्रोत्साहन प्रत्येकाला जर घरातून मिळालं तर प्रत्येक स्त्री ही हसत हसत सर्व काही करू शकते. तसंच आमच्या आई आबांविषयी सांगणं म्हणजे काय, तुम्ही सर्वांना तर आणि माहितीच आहे. तुमच्या खूप म्हणजे आम्हाला नाशिकमध्ये येऊन अगदीच 4 ते 5 वर्ष झाले, परंतु तुम्ही आमचा खूप जवळचा परिवार झाले. आमचा परिवार लांब असतो पण अडीअडचणीच्या वेळेस नेहमीच आई आबांना काहीही झालं, त्यांना दवाखान्यात जावं लागलं किंवा काही, तर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून रात्री सुद्धा माझ्या मिस्टरांसोबत येतात. त्यांचे आईसाहेब छोटी गोष्ट नाही, छोटं 50 वर्ष लग्नाचे, एकमेकांना साथ. आणि आता आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे आजी आजोबांची मोठी सून सौ वृषाली महाले. थँक्यू दीदी. असे म्हणतात की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी झुलती. आजचे सन्माननीय सत्कार मूर्ती, माझे आदरणीय, माझे आदर्श माननीय आबासो प्राध्यापक, रिटायर्ड प्राध्यापक श्री भानुदास बाबा महाले व आमच्या आईसो सौ उषा भानुदास महाले यांची मी मोठी स्नुषा डॉक्टर वृषाली भूषण महाले. मला मी डॉक्टर स्वतःला म्हणून घेण्यास जे आज अभिमानाने इथे आपल्यासमोर उभी आहे. अपनों का प्यार क्या
छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।